आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला वाटतं तुम्ही पण आराम करायला हवा आता. नाही, इट्स ओके. मला थोडी कॉफी मिळेल का प्लीज? शुअर, आणते मी करू. थँक्यू. मिस्टर श्रेयस, शुगर चालेल ना तुम्हाला? सॉरी, ते मला कंटाळा आला होता म्हणून मी न विचारता हे घेतलं. नो नो, दॅट्स ओके. मी तुम्हाला विचारत होते की शुगर चालेल ना मला 2 चमचे. ओके. काय झालंय तुला? झोप येत नाहीये का? उडली आहे माझी झोप. झोप उडायला काय झालं? काय झालं? अहो, आपलं हे घर आहे की धर्मशाळा? म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे अहो, घरात काय माणसं कमी आहे? ती अजून 2 मुलं आणून बसवली ती. तर ती मुलं काय कायमची राहणार आहेत का? 4-5 तासांचा तर फक्त प्रश्न आहे. प्रश्न फक्त 4-5 तासांचा नाहीये. तुम्ही मला गृहीत धरता. अरे अहो, उठसूट कोणालाही घरी आणून ठेवता. मला एका शब्दाने तरी कधी विचारलं? मी बायको आहे ना तुमची, खरी खरी लग्नाची. लक्षात आहे का? विसरलात ते पण का? ती आराध्या करते तेही तसंच एक नाटक आहे. काय चाललंय तुझं? जरा हळू बोल. उगीच त्या 2 मुलांनी ऐकलं ना तर सत्य बाहेर येईल. उलट मी म्हणते, ऐकलं ना तर ऐकू दे. निदान हे नाटक संपेल तरी एकदाच. बदला कोणाचा, त्रास कोणाला? अगं, त्रास कसला आलाय? एखाद्याला संकटात असल्यानंतर आपण मदत करणं आपलं कर्तव्य नाहीये का? हे बघा, केली ना मदत? केली की नाही मदत? उलट मी तर म्हणते 5-50 हजार द्या तिला आणि त्या मुलींना जायला सांगा त्यांच्या घरी. तू जरा ना बोलण्याच्या आधी विचार करून बोलत जा. आपल्याच मुलांचं बघ. मुलगा निघून गेला कायमचा आणि मुलगी लग्न झाल्यानंतर आपलं तोंडही बघायला तयार नाहीये. ही परकी माणसं आपल्याला जीव लावतायत, आधार देतायत आणि तुझं काय आपलं भलतच ग? आपली मुलं आपल्याला विचारत नसली म्हणून काय झालं? आपण काय रस्त्यावर आलोय रस्त्यावर? नाही ना. इतके दिवस सहन केलं मी. आधी त्या 2 मुली आल्या, मग त्यांचे आई बाप आणि आता ही 2 मुलं. अहो, हळूहळू अख्खा गाव गोळा करतील त्या मुली. आपल्याला काही प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे की नाही? थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. अजून थोडे दिवस? अहो, माझे पेशन्स संपलेत आता. इतके दिवस ती आराध्या आपली मुलगी असल्याचं जे नाटक करते ना, तसंच नाटक मी गेले कित्येक दिवस करतेय, केवळ फक्त तुमच्या शब्दाखातर. पण आता मला या सगळ्याचा खूप कंटाळा आलेला आहे. चिडचिड होतीये माझी. ते काही नाही, हे सगळं नाटक बिटक बाद झालं आता. त्यांना म्हणून जा तुमच्या घरी. अगं, तू फक्त स्वतःचा विचार करतेयस. त्यांच्यावरती जो अन्याय झालाय त्याचं काय? आपण केलाय तो अन्याय? आपण केलाय का तो अन्याय? नाही ना. मग ज्यांनी तो अन्याय केलाय आणि ज्यांनी तो सहन केलाय ते त्यांचं ते बघून घेतील. आपण कशाला मध्ये पडायचं? नाही 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 नाही. आता कुठे सुरुवात झालेली आहे. डाव असा अर्ध्यावर सोडून नाही चालणार. म्हणजे अजून किती दिवस ते आपल्या डोक्यावर बसून राहणार आहे? हे बघा, एकतर तुम्ही त्यांची व्यवस्था हॉटेलमध्ये करा, नाहीतर माझी.
हे बघ, तू कारण नसताना ना टोकाची भूमिका घेऊ नकोस. आणि एक लक्षात ठेव, मी माझ्या मित्राला या घराबाहेर जा म्हणून सांगणार नाही. छान. तुमची जर हीच इच्छा असेल ना तर मग मीच जाते घराबाहेर. आता तू कुठे जायला निघालीस? छान, आनंद आहे. डायरेक्ट कुठे निघालीस म्हणून विचारताय. अगं तू जाऊ नको, थांब, हे म्हणणं तर दूरच राहिलं. हे बघ, तू कारण नसताना ना गैरसमज करून घेऊ नकोस. श्रावणी आणि आराध्या अतिशय गोड मुली आहेत आणि तसंही त्यांचं काम झालं की ते जातीलच सगळे. पण त्यासाठी थोडासा वेळ जाईल. उगीच ना आताताईपणा करू नकोस. हा, हे बघा, तुम्ही माझी समजूत काढण्याचा आता ना प्रयत्नही करू नका. आधी त्या देसाई कुटुंबाला घराबाहेर काढा आणि मग माझ्याशी बोलायला या. फायनली ताप उतरलाय अक्षयचा आणि म्हणून झोप लागली आहे त्याला. गुड. ताई, काय झालं? कसला विचार करतेस एवढा? काका काकूंचा. पण सिरियसली, काका काकू किती करतायत ना आपल्यासाठी. त्यांनी जर आपली मदत केली नसती तर आपण यशोधराला कधीच टक्कर देऊ शकलो नसतो ग. पण तू अचानक का विचार करतेस त्यांचा? कारण आपण त्यांच्या घरात राहतोय ग. हे त्यांचं घर, त्यांचा बिझनेस, त्यांचा पैसा आपण आपला असल्यासारखं वापरतोय. त्यांना ह्या सगळ्याचा त्रास होत असेल याचा आपण कधी विचारच केला नाही. पण असं अचानक तुला कोणी काही म्हणालंय का? नाही ग, असं डिरेक्टली कोणी काही म्हटलं नाही. पण काकू बोलत होत्या काकांबरोबर तेव्हा हे सगळं कानावर पडलं. त्या तर आपली मदत करतायत ना आणि त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. मग असं अचानक? अगं पण त्यांना कम्फर्टेबल नसेल वाटत ना. मुळात त्यांची ह्या सगळ्यात काही चूकच नाहीये. त्यांचंही काहीतरी पर्सनल लाईफ आहे. आपण विचार करायला हवा की आपण कुणाच्या घरी किती दिवस राहायचं. आता फार दिवस इथे राहून चालणार नाही आणि जोपर्यंत आपण इथे आहोत ना तोपर्यंत त्यांना त्रास होऊ द्यायचा नाही श्राव. पण मग असं अचानक कुठे जायचं आपण? ते मला माहित नाही श्राव. पण जे काही ठरवायचं आहे ना ते लवकरात लवकर. आपल्यामुळे त्रास झालेला आई बाबांना आवडणार नाही आणि मलाही नाही. ताई, आणि असंही यशोधरा बरोबर हा लपवा छपवीचा खेळ आपण किती दिवस खेळणार? कधी ना कधी हे सत्य तिला कळणारच आहे ना. म्हणूनच त्याआधी मला शेवटचा एक डाव खेळायला हवा. आई, हे झोपलाय? काका तर रात्री उशिरापर्यंत जागे होते. झोपू दे थोडा वेळ. एनिवे, अक्षयचं काय? त्याची तब्येत बरी आहे? ताप उतरलाय का त्याचा? हो, जस्ट उठले ते पण. ताप उतरला, आता बरं वाटतंय. श्राव, इशिता त्यांना चहा द्यायला गेली. डोंट वरी. मिस अनुष्का, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आय एम सो सॉरी, फार उशीर झालाय. डोळा लागला, मला कळलंच नाही. इट्स ओके. सगळेच उशिरा झोपलेत. तुम्ही फ्रेश व्हा, तुमच्यासाठी चहा सांगते. ठीक आहे. कुठे? इथे का? थँक्यू. प्लीज. काका, प्लीज याच्यावर लक्ष ठेवा. काय झालं? काल रात्री तो आमच्या रूम मध्ये बसला होता. सहज त्याने एक ड्रॉवर ओपन केलं. नेमकं त्यात श्राऊ आणि माझे जुने फोटोज होते. नशीब तेव्हा मी तिथे वेळेत पोहोचले, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला असता. आणि आता आई बाबा पण रूम मध्ये आहेत म्हटल्यावर काळजी घ्यावी लागेल. सो प्लीज लक्ष ठेवा. येस, आय नो. मी बघतो. आलं लक्षात माझ्या. बघतो. ताई,
चहा आणा प्लीज. ओके मॅडम. माझं नक्की काय चाललंय ना ते मलाही कळत नाहीये. कुठे घेऊन जाणार हे वळण मला. अवकाश. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या बस. थँक्यू मिस इशिता. पण तुम्ही आता काळजी करू नका, मला बरं वाटतंय. तिचा स्वभावच आहे तो. घरात सुद्धा सगळ्यांची काळजी घेत असते. लाडात मी तिला म्हणते तू माझी बहीण नाही, आजीबाई आहेस आजीबाई. बाय द वे, आता बरं वाटतंय ना तुम्हाला? बेटर. कालपेक्षा बरं वाटतंय. अजून आराम झाला की वाटेल बरं. डोंट वरी. पुन्हा जर कुठे टाकलंस ना तर बघ. कालच्यापेक्षा फ्रेश दिसतोय आज. कसं वाटतंय? मी ठीक आहे. कोणतरी ओरडलं. चल चल बघूया. एक मिनिट. आत कदाचित ना टीव्ही लावला असेल आत्यांनी. मी बघते. डोंट वरी. हो पण आवाज वेगळाच आला. नाही नाही, आजकाल सिरियल आणि सिनेमामध्ये असाच आरडाओरडा चाललेला असतो. हे एक्झॅक्टली. पण इतक्या सकाळी टीव्ही म्हणजे स्ट्रेंज आहे थोडं. नाही काय आहे, माझी बहीण आली आहे. तिला टीव्हीचं इतकं वेड आहे ना की सकाळपासून तेच चालू असतं. ओके चला. एनिवे अक्षय, निघूया. घरी वाट बघतायत सगळे. हो चल निघूया. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे होतात म्हणून हा आज ठीक आहे, नाहीतर. अहो थँक्यू काय त्यात. काळजी घ्या त्यांची. आणि स्पेशल थँक्स तुम्हाला. मिस अनुष्काने सांगितलं मला तुम्ही त्याची किती काळजी घेतलीत ते, म्हणून इतका फ्रेश दिसतोय आज. पुन्हा एकदा थँक्यू. येतो आम्ही. थँक्यू. टेक केअर. यू टू. थँक्स मिस अनुष्का. आई यात का ओरडली असेल? आई अगं काय झालं? का ओरडलीस तू? बरी आहेस ना तू? तुझी तब्येत ठीक आहे ना? आणि बाबा? अगं काही नाही, पण मी मगाशी पंखा लावायला गेले ना तर शॉक लागला ग, म्हणून तोंडातून. सॉरी. आई सॉरी नको ना ग म्हणूस. तुला काही झालं नाही ना? बरी आहेस ना तू? हो ग, पण जरा झटका लागला ग थोडा. बापरे, मला वाटतं वायरिंगचा काहीतरी इश्यू झाला असणार आहे. हो, आपण ते लगेच बघायला हवं श्राऊ. अरे बापरे, हे डेंजरस आहे. वहिनी पण तुम्ही ठीक आहात ना? हो भाऊजी. हा, मी जरा इलेक्ट्रिशियनला फोन करतो. ऐक ना, खरंच सॉरी ग. म्हणजे मला माहिती होतं ते दोघं आत आहेत, पण चुकून तोंडातून. पण ते आहेत का गेले? आई अगं गेलेत ते. तू नको काळजी करूस. नशीब. पण काय ग, त्या अक्षयचा ताप उतरला का? हो आई, म्हणजे रात्री जरा जास्तच ताप होता, पण पहाटे बरं वाटत होतं त्याला. नाही ते सगळं बरोबर आहे, पण आराध्या तू म्हणतेस ते बरोबर आहे. इशिता आणि श्रावणी या दोघींमध्ये काहीतरी साम्य जाणवलेलं असणार आहे त्याला, म्हणून तो त्या नादात इथे आलेला असणार आहे.
हो काका, तो असंच काहीसं बडबडत होता. मला वाटतंय तो आपल्या श्राऊला अजून काही विसरला नाहीये. नशीब. नाहीतर मला वाटलं होतं की. पण त्याचा आता काही उपयोग नाहीये श्राऊ. पण का? कारण यशोधराने मोनिशाला प्रॉमिस केलंय ती अक्षयचं लग्न शनाया बरोबरच लावून देणार आहे. ताई, पण त्या मोनिशा आणि शनाईनी एवढं सगळं करू नये. पण ती यशोधरा स्वतःचा बिझनेस वाचवायला तिच्या मुलाची डील सुद्धा करू शकते. मुळात प्रश्न हा नाहीये की यशोधरा हे लग्न कसं लावून देणार आहे. प्रश्न हा आहे की आपण हे लग्न कसं थांबवणार आहोत. बघ ताई, यशोधरेनी जे काही प्रॉमिस केलंय मोनिशाला, मला नाही माहित त्याबद्दल काहीच. पण तू मला प्रॉमिस केलंस की अक्षय आणि शनायाचं लग्न होऊ देणार नाहीयेस तू, ऍट एनी कॉस्ट. हे तू विसरू नकोस. श्राऊ, तुला दिलेलं प्रॉमिस मी विसरले नाहीये. अक्षयची बायको म्हणून, यशोधराची सून म्हणून त्या घरात तूच जाणार आहेस हे नक्की. आणि तरच तुला न्याय मिळाला असं मी समजेन. जोपर्यंत तुला न्याय मिळत नाही ना श्राऊ, तोपर्यंत तुझी ही बहीण तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. हे तुला खूप चांगलं माहिती आहे. अक्षय बाळा, असं कुणाला न सांगता निघून जातात का रे? आजीचा सुद्धा विचार करावा असं वाटला नाही तुला? सगळे किती काळजीत होते माहितीये. कुठे कुठे शोधलं तुला. कुणाचाच विचार करावा असं वाटलं नाही. निघून गेला सर न सांगता. आजी, मला माफ कर आजी. आणि तू आता आधी रडणं बंद कर. मला तुला काय, कोणालाच त्रास द्यायचा नव्हता. पण काय अक्षय, तुझ्या मनात काय चाललंय हे तुला तुझ्या बापाशी सुद्धा शेअर करावं असं वाटलं नाही? डॅड, आधीही सांगण्याचा प्रयत्न केला होताच ना मी, पण त्याने कोणालाच काही फरक पडला नाही. म्हणून असं वागायचं? तू कुणालाही न सांगता असं घरातून अचानक निघून गेलास. कोणी काही बोललं का तुला? हो, त्या दिवशी शनाया घरी येऊन जे बोलून गेली होती ना, त्याने मी खूप डिस्टर्ब झालो. म्हणूनच मी घराबाहेर गेलो. पण नंतर घरी यायची इच्छाच होईना. पण अक्षय, मी सुद्धा तुला किती वेळा सांगितलं याआधी, मनात काय असेल ते स्पष्टपणे बोल माझ्याशी, पण तू काही बोलतच नाहीस. अरे आम्ही सगळे आहोत तुझ्यासाठी. एक्झॅक्टली अक्षय, आम्ही आहोत ना. आमच्याशी का नाही बोललास? अक्षय बाळा, तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ना हे जोर तू सांगत नाहीस ना, तोपर्यंत आम्हाला कसं कळणार सांग बरं. अक्षय, आमचं तुझ्यावर किती प्रेम आहे माहिती आहे ना तुला. त्याआधी सुद्धा आमची इच्छा नसताना फक्त तुझ्या इच्छेसाठी आम्ही काय काय केलं विसरलास तू? नाही मग, नाही, मी काहीच विसरलो नाही. पण मग तरीही इतक्या बेजबाबदारपणे का वागलास? कुणाला न सांगता असं कोणी घर सोडून जातं? घरातल्या माणसांचा विचार नाही केलास आमची काय अवस्था होईल? अरे कुणाच्या डोळ्याला डोळा नाही. अक्षय, असं म्हणतात की मुलाला बापाची चप्पल यायला लागली की मुलगा मोठा झाला. बाप नाही तर मित्र झाला. पण नाही, मी तुझा मित्र कधीच होऊ शकलो नाही हे आज मला प्रकर्षाने जाणवतंय. डॅड, प्लीज तुम्ही असं बोलू नका. माझीच चूक आहे.
तुम्ही स्वतःला दोष देऊ नका डॅड. चूक तुझी नाही रे बाळा, मी चुकलोय. बाप म्हणून मी कुठेतरी कमी पडलोय. नाहीतर इतक्या महत्वाच्या गोष्टी तुला बापाशी शेअर कराव्याशा वाटल्या असत्या ना. डॅड डॅड तसं नाहीये. आता कसं समजवू तुम्हाला? माझा प्रॉब्लेम हा नाहीये की मी तुमच्याशी काही शेअर करू शकलो नाही. प्रॉब्लेम हा आहे की मी श्रावणीला अजून विसरू शकलो नाहीये. आणि या सगळ्याची शिक्षा मी तुम्हाला सगळ्यांना द्यायला निघालो होतो. प्लीज मला माफ करा. काय बोलतोयस तू? अरे तुझं ऑलमोस्ट शनायाशी लग्न झालं होतं आणि हे काय बोलतोयस काय? कारण घुसमट होते माझी. मी शनायाशी लग्न करणार नाही. मी श्रावणीला माझ्या आयुष्यातून असं वेगळं करू शकत नाही. प्लीज माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना. हात जोडतो मी तुमच्या समोर. हात जोडतो. शनायाचा आणि माझ्या लग्नाचा हट्ट सोडा. हट्ट? कसला हट्ट? लेट मी रिमाइंड यू, तू प्रॉमिस केलंस. मग मी ते प्रॉमिस तोडतो मम्मा. मी शनायाशी लग्न करणार नाही. अँड दॅट्स फायनल.